सो नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला चित्रपट मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेला आहे आणि तो होता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आता या सिनेमाची चर्चा खरं तर बऱ्यापैकी सुरूच होती सोशल मीडियावरती, कारण मेकर्सकडनं थोडेफार एफर्ट्स आपल्याला प्रमोशनसाठी दिसत होते. त्याचमुळे मी सुद्धा अगदी या सिनेमासाठी खूप जास्त उत्सुक होते आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी पटापट घेऊन आली आहे राव. मराठी सिनेमासृष्टीची एक पॉवरफुल जोडी आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी. जेव्हा जेव्हा या दोघांचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा यांच्या हार्डवर्कबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. कारण या दोघांनी सातत्याने आपल्या कष्टातनं आणि आपल्या हार्डवर्कमधनं हे प्रूव्ह करून दाखवलंय, की जर तुमच्यामध्ये जिद्द आणि पॅशन असेल ना सिनेमासाठी, तर तुम्ही लय भारी सिनेमे बनवू शकता. परेश मोकाशी सर यांचे ऑलरेडी यामागचे 3 सिनेमे जे आहेत त्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत आणि या हॅट्रिक नंतर आता कदाचित या सिनेमासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळतो की काय? हा प्रश्न सुद्धा बरेच जण विचारतात सध्या सोशल मीडियावरती. चला तर बघूया नक्की हा सिनेमा मला कसा वाटलाय ते. तर मंडळी, आता ना खूप जास्त डिटेलिंगमध्ये न जाता मी डायरेक्टली प्लॉटबद्दल बोलणार आहे. तर या सिनेमाचा प्लॉट असा आहे जो आपल्याला ट्रेलरमधनं बऱ्यापैकी समजला होता. तर साधारण परिस्थिती आहे वर्ल्ड वॉर 2 च्या आजूबाजूची. 1942 चा काळ आहे आणि त्यावेळेला विन्स्टन चर्चिल आणि एडॉल्फ हिटलर ही 2 नावं तर आपल्या सगळ्यांना चांगलीच ठाऊक आहेत. आपण इतिहासामध्ये बऱ्यापैकी यांच्याबद्दल वाचलंय. तर यांच्या अवतीभोवती एक अत्यंत कॉमिक वेने खूप काही मोठमोठ्या गोष्टी दिग्दर्शक जो आहे तो बोलून जातो आणि मला ती स्टाईल खूप आवडली. म्हणजे इथे ना एक तुम्हाला ह्युमर जो आहे ना तो अगदी पावलोपावली सापडेल. म्हणजे या सिनेमाची जी रायटिंग आहे ती या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. कारण प्रत्येक संवादामध्ये पंच आहे. तो मेला असेल तर? वय नव्हतं त्याचं, लवकर गेला. नाही नाही नाही, आपण एक तार तरी पाठवली पाहिजे जर्मनीला. हिटलर सिरियस, स्टार्ट इमिडिएटली. एक असा प्रकार असतो म्हणजे कॉमेडीचा, की जिथे ना तुम्ही खूप मोठे क्रूर वगैरे एखादा इतिहासातला एखादा माणूस असतो. पण मग त्याच्या क्रूरतेबद्दल जेव्हा बोलायचं झालं ना, मग अगदीच एकदम गंभीर होऊन बोलण्यापेक्षा अत्यंत कॉमिक वेने आपण अप्रोच घेऊन त्याच्या क्रूरतेबद्दलच्या गोष्टी आपण सांगू शकतो आणि त्या तुम्हाला या सिनेमामधनं कळतात. आता विन्स्टन चर्चिल आणि एडॉल्फ हिटलर यांच्या अवतीभोवती हा सिनेमा या कारणामुळे फिरतोय, कारण त्यावेळेला एडॉल्फ हिटलरला ज्यावेळेला कळतं, की बाबा रे जपान जो आहे तो आता अणुबॉम्ब बनवायचं शिकलाय आणि त्याला जपानला त्याचं सूत्र सापडलंय, तर मग चला आपण पण पटकन ते सूत्र घेऊन यायला पाहिजे. मग तो निघतो जपानला. तिथलं ते सूत्र तो अगदी म्हणजे जे काही तो अभ्यास आहे तो अणुबॉम्ब बनवण्याचा, तर तो शिकतो. तो एका डायरीमध्ये टिपतो आणि मग वाटेत परत येताना जेव्हा त्याला परत जायचंय आता आपल्या देशामध्ये, त्यावेळेला त्याचं चुकून जे विमान आहे ते भारतातल्या कोकणातल्या बोंबिलवाडी या एक अतिशय छोट्या पण इमॅजिनरी अशा गावामध्ये येऊन पडतं आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे, मग तो हिटलर जो आहे तर तो पुन्हा आपल्या देशात व्यवस्थितपणे जातो का नाही, त्याच्यानंतर त्याला घ्यायला येण्यासाठी अजून कोण कोण येतात त्या गावामध्ये आणि काय काय गमती-जमती होतात आणि अजून इतिहासातले कोण-कोण सगळेजण येतात. तर हे सगळं काही गमती-जमती तुम्हाला सिनेमामध्ये उलगडता येणार आहे. ऑनेस्टली स्पीकिंग हा सिनेमा बघताना ना मी ऑलरेडी ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये पण म्हटलं होतं, की मला ना प्रियदर्शनच्या फिल्मची आठवण झाली. कारण बॉलिवूडकडनं जरी आता आपण किती बॉलिवूडला शिव्या घालत असलो, पण एक काळ होता बॉलिवूडचा जिथे ना एकदम पारदर्शक नितळ मनाने कॉमेडी फिल्म्स बनवल्या जायच्या. म्हणजे हेराफेरी, भागम-भाग तो जो काळ होता ना सगळा प्रियदर्शनचा, तर त्याच्यामध्ये ना इतके सगळे कलाकार, सगळे स्टारकास्ट एकत्र यायची आणि चिक्कार विनोद व्हायचे आणि बॅक टू बॅक पंचेस तुम्हाला पोट धरून हसायला लावायचे. इनफॅक्ट आज सुद्धा इतक्या वर्षांनंतर मीम कल्चर जे आहे सो कॉल्ड सोशल मीडियावरचं, तर त्याच्यामध्ये अजून सुद्धा प्रियदर्शनच्या ऑलमोस्ट 90% फिल्म्सचे मीम्स वापरले जातात आणि मला असं वाटतं, की हा सिनेमा जो आहे हा एक्झॅक्टली तसा आहे. कारण हा सिनेमा ना लक्षात राहील. म्हणजे हा सिनेमा अजून 5-10 वर्षांनी सुद्धा लोकांच्या लक्षात राहणारा सिनेमा ठरणार आहे. सगळ्या कलाकारांनी खूप उत्तम काम केलेलं आहे. या सिनेमाचे प्लस पॉइंट असे आहेत, की या सिनेमाचं म्युझिक सुद्धा चांगलं आहे. बॅकग्राऊंड स्कोर जे आहे, सो ठिकठिकाणी याचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते नक्कीच कॉमेडीला अजून जास्त एन्हान्स करण्यासाठी सुंदररित्या काम करताना आपल्याला दिसतं. मी स्वतः विमान चालवत जपानला जाणार आहे. मी येत आहे. मला धडे बसतात. मला विमान लागतं. त्याच्याचबरोबर सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. मेकअप आर्टिस्ट ने खूप सुंदर काम केलं आणि एकंदरीत सेट डिझाईन्स. आता या संपूर्ण सिनेमाला बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं, की फार तर फक्त 4 ते 5 सेट्स यांनी बनवलेले. त्याचं संपूर्ण आर्टिफिशियल आहेत. ते तुम्हाला जाणवतात. कारण नाटकाचा जो टच आहे ना, तो या सिनेमातनं तुम्हाला जाणवतो. पण तरी सुद्धा ते इतकं रिअलिस्टिक आणि कन्व्हिन्सिंग वाटतं तुम्हाला, की ओके म्हणजे खऱ्या अर्थाने हा त्यावेळेसचा काळ आहे बरं का. मग ते कॉस्ट्यूम्स असू दे किंवा संवाद असू दे, तर हे सगळंच त्याच्यामध्ये आलं आणि मला इथे दिग्दर्शकाची मेहनत खूप जास्त जाणवते. म्हणजे छोट्या-छोट्या डिटेलिंगमध्ये पण त्यांनी बरंच काम केलेलं आपल्याला जाणवतं. आता या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त अजून जो सगळ्यात मोठा प्लस पॉइंट या सिनेमाचा आहे, तो म्हणजे या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी. ज्या पद्धतीने कलर ग्रेडिंग आणि कलर पॅलेट्स वापरलेले आहेत ते मला खूप आवडले एडिटिंगमध्ये. सो हॅट
हॅट्स ऑफ टू द एडिटर. आय रिअली लाईक्ड हिज वर्क. आणि काही ठिकाणचे पंचेस हे जेन्युइनली चांगल्यारीत्या लँड होतात. तुम्हाला हसायला येतं. ऑफकोर्स आता काही असेही मेंबर्स होते सिनेमागृहामध्ये जे प्रत्येक तिसऱ्या वाक्याला हसत होते. तिथे तुम्हाला नाही हसायला येत, कारण तिथे तुम्हाला ते थोडेसे जोक्स लेम वाटू लागतात. पण जर का 100 जोक्स या सिनेमामध्ये असतील तर तुम्हाला किमान म्हणजे मला 30 ते 40 ठिकाणी हसायला नक्कीच आलं. तर तो रेशो तरी सुद्धा फार उत्तम आहे असं मला वाटतं, कारण गेल्या कित्येक काळापासून मराठी सिनेमांना चांगल्या कॉमेडी फिल्म्स पण नाही बनवता आलेल्या आहेत. सो त्याच्याचमुळे एक गोष्ट मला सातत्याने अशी जाणवली, की आता हा सिनेमा जो आहे सगळ्यांना ठाऊक आहे, की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे साधारण 20-22 वर्षांपूर्वी आलेलं एक नाटक होतं, जे स्वतः परेश मोकाशी सर यांनीच दिग्दर्शित केलेलं होतं. आता एवढ्या वर्षानंतर त्यांनी त्याच नाटकाची पुनरावृत्ती सिनेमाच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ना ह्या सिनेमामध्ये ती लाऊड कॉमेडी जाणवते. आता लाऊड कॉमेडी म्हणजे काय? आता ज्या माणसाने आयुष्यात कधीतरी नाटकं बघितली असेल तर त्यांना माहिती आहे, की तिथला जो अभिनय असतो किंवा तिथली जी पात्र असतात ती थोडीशी लाऊड असतात. लाऊड इन द सेन्स व्हेन इट कम्स टू डायलॉग डिलिव्हरी किंवा व्हेन इट कम्स टू क्रिएटिंग कॉमेडी ऑन द स्टेज, ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला त्या नाटकाचा स्पर्श आहे हे तुम्हाला फिल्म बघताना जाणवतं. त्याच्यामुळे जर एखादा माणूस असा असेल, की जो फारसा नाटक चाहता नाहीये, की ज्याला फक्त फिल्म्सच बघायला आवडतात, तर कदाचित त्याला त्या गोष्टी नाही आवडू शकणार. मे बी असं एक असू शकतं. आणि आता जाता तुम्ही फक्त या सिनेमाची मला एकच गोष्ट आहे जी मला नाही आवडली, तर ती अशी, की सिनेमामध्ये ना शेवटी एक त्यांनी जाता एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की एक म्हणजे संवाद आहे, एक सेगमेंट आहे असा संवादांची देवाण-घेवाण. डोंट वरी स्पॉइलर नाही देते, पण हे ऑलरेडी ट्रेलरमध्ये पण त्यांनी दाखवलंय, की तिथे भारताला स्वातंत्र्य दे असं एक पात्र दुसऱ्या पात्राला म्हणतं, म्हणजे विन्स्टन चर्चिलला म्हणतंय. अणुबॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला आहे तो. मला द्या, मला हवाय. हवंय होय, होय. मग पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य द्या. तर त्यावेळेला निगोशिएशन्स होतात. नाही, नाही, मी भारताला स्वातंत्र्य नाही देणार आता लगेच. बरं, नाही भारताला, किमान या बोंबिलवाडीला तरी स्वातंत्र्य दे. मी बोंबिलवाडीला पण स्वातंत्र्य नाही देणार. ओके, किमान या जागेला स्वातंत्र्य दे. आता ही जागा म्हणजे काय? तर ही जागा म्हणजे रंगभूमी. आणि तिथे तो एक डायलॉग आहे पर्टिक्युलर एका ॲक्टरचा, की आम्हाला हवं ते बनवण्याचं स्वातंत्र्य हवंय. आमच्यावरती कुठल्याही प्रकारची बंधनं नकोय. कारण आम्ही कलाकार आहोत आणि ही रंगभूमी आहे. तर आम्हाला इथे कुठल्याही प्रकारची बंधनं नको आहेत. इथे आम्हाला स्वातंत्र्य हवंय. तर मला ती गोष्ट थोडीशी आय डोंट नो, मला ती गळ्याखाली नाही झेपली. कारण मला असं वाटतं, की कलाकार जरी असलात तरी पण तुम्हाला एक समाजाचं भान असणं फार गरजेचं आहे. कारण कित्येक वर्षांपासून बॉलिवूडकडनं ज्या सो कॉल्ड व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्या फिल्म्स बनवल्या जातात, क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली, मग अँटी हिंदू फिल्म्स असतील किंवा कितीतरी आपल्या देवाधर्मांना नावं ठेवणाऱ्या फिल्म्स असतील किंवा प्रोपगंडा सटल वेने पसरवणाऱ्या फिल्म्स असतील, या सगळ्या ते बनवत आलेले आहेत आणि त्याचे काय वाईट परिणाम होतात ते आपण आता बघतच आलोय. तर त्या गोष्टी जर का मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू होऊ पाहत असतील तर त्या वेळीच थांबवल्या पाहिजे असं माझं मत आहे. आणि तिथेच या संपूर्ण फिल्ममध्ये एक असा पंच आहे. एक पात्र दुसऱ्या पात्राला म्हणतंय, की "हर हर महादेव." असं का बरं कुणी म्हणतं? म्हणजे हर हर महादेवपेक्षा जिंक जिंक महादेव असं का नाही कोणाला म्हणावं असं वाटत? सो मला असं वाटतं, की हा पंच अख्ख्या सिनेमामध्ये नसता जरी तरी या सिनेमाला काहीही तीळमात्र फरक पडला नसता. पण तेच आहे ना, की व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांच्या गोष्टीमध्ये आणायच्या आणि त्याच्या अगेन्स्ट काहीतरी बोलायचं आणि मग त्याला क्रिएटिव्ह लिबर्टीचं एक पांघरूण घालायचं आणि मग सगळं ओके, ओके होतं. जस्ट बिकॉज ऑफ धिस ओन्ली वन पंच. आणि अजूनही 2 ते 3 गोष्टी ज्या मला थोड्याशा खटकल्या फॉर सम रिझन. पण ठीक आहे, त्या गोष्टींना मी थोडंसं इग्नोर करू शकते. पण हर हर महादेव ही एक अशी गर्जना आहे, जी गर्जना किंवा जो जयघोष करत आपले मावळे आपल्या महाराजांसोबत युद्धाच्या आधी स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गर्जना करायची आणि ती गर्जना आज सुद्धा सह्याद्रीच्या सगळ्या डोंगर रांगांमधनं आपल्याला ऐकायला येते. जेव्हा जेव्हा आपण गडावरती जातो, तर मला असं वाटतं, की हर हर महादेव हे फक्त जरी तुम्हाला 3 शब्द वाटत असले, पण त्याच्या मागे खूप मोठा रक्तरंजित असा इतिहास आहे आणि खूप मोठ्या भावना आहेत, श्रद्धा आहेत. तर एवढा एक पंच जर काढूनही टाकला असता तरी पण दिग्दर्शकाचं काही बिघडलं नसतं असं मला वाटतं. बट एनिवे, हे माझं प्रांजळ मत आहे आणि एक व्ह्यूअर म्हणून माझं वेगळं मत असूच शकतं नक्कीच. त्याच्याचमुळे मी या सिनेमाला 3 स्टार्स देईल आउट ऑफ 5. बाकी हा सिनेमा नक्कीच मस्ट वॉच आहे. तुम्ही नक्कीच आवर्जून सिनेमागृहामध्ये जाऊन बघू शकता. तुम्हाला हसायला भाग पाडणार आहे हा सिनेमा, डोंट वरी. बाकी तुमचं काय मत आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.